नमस्कार. इन्फो इन मराठीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपलं चॅनल हे कायदेशीर ज्ञान, सरकारी योजना आणि महत्त्वाची सामान्य माहिती मिळवण्याचं एक विश्वसनीय ठिकाण आहे. महाराष्ट्रातील सामान्य माणसासाठी क्लिष्ट आणि गुंतागुंतीची माहिती सोप्या भाषेत पोचवणं हाच आमचा प्रयत्न असतो. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्यापैकी अनेकांच्या आयुष्याशी जोडलेला आहे. कल्पना करा, तुम्ही 15 वर्षांपूर्वी घेतलेलं गृहकर्ज प्रामाणिकपणे हप्ता न चुकवता फेडलं. आता मुलांच्या उच्च शिक्षणासाठी तुम्हाला ते घर विकायचं आहे. ग्राहक तयार आहे, किंमत ठरली आहे आणि रजिस्ट्रार ऑफिसमध्ये कळतं की कागदोपत्री तुम्ही घराचे पूर्ण मालक नाहीच. बँकेचं नाव अजूनही तुमच्या प्रॉपर्टी कार्डवर आहे. हा धक्कादायक पण खरा अनुभव अनेकांना येतो. आणि हा फक्त धक्का नाही, तर एक मोठी आर्थिक आणि मानसिक अडचण आहे. कारण शेवटचा हप्ता भरणे आणि कर्ज कायदेशीररित्या बंद करणे या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. बहुसंख्य लोक पहिली गोष्ट करतात आणि दुसरी विसरून जातात, आणि तिथेच खरी चूक होते. बरोबर. म्हणूनच आज आपण हा सगळा गुंता एक एक करून सोडवणार आहोत. कर्ज फेडल्यानंतर नक्की काय करायचं, बँकेकडून कोणती कागदपत्र मिळवायची, सरकारी रेकॉर्डमधून बँकेचं नाव कसं काढायचं, आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर बँक त्रास देत असेल तर आरबीआयचे नवीन नियम आपल्याला काय अधिकार देतात. चला या सगळ्याची सविस्तर माहिती घेऊया. सुरुवात याच मूलभूत प्रश्नापासून करूया. कर्ज परतफेड आणि कर्ज समाप्ती यात नेमका फरक काय आहे? अनेकांना वाटते की शेवटचा EMI गेला म्हणजे बँकेशी संबंध संपला. हाच तो सर्वात मोठा गैरसमज आहे. बघा, परतफेड ही आर्थिक क्रिया आहे. तुम्ही बँकेला त्यांचे पैसे, मुद्दल आणि व्याज परत दिले, विषय संपला. पण समाप्ती किंवा क्लोजर ही कायदेशीर प्रक्रिया आहे. या प्रक्रियेमुळे बँकेचा तुमच्या मालमत्तेवरील हक्क अधिकृतपणे संपुष्टात येतो. बँकेने तुमच्या मालमत्तेला जो कायदेशीर लॉक लावलेला असतो तो या प्रक्रियेने उघडतो. लॉक म्हणजे नक्की काय? तांत्रिकदृष्ट्या पैसे देऊनही कागदोपत्री मालमत्ता पूर्णपणे आपली झालेली नसते का? अगदी बरोबर. आणि इथे दोन महत्त्वाच्या कायदेशीर संज्ञा आहेत. गृहकर्जाच्या बाबतीत बँकेचा तुमच्या मालमत्तेवर लियन म्हणजेच धारणाधिकार असतो. एक मिनिट, धारणाधिकार हा शब्द खूप जड वाटतो. सोप्या भाषेत त्याचा अर्थ काय? बँक सहमालक बनते का आपली? नाही, सहमालक नाही, पण त्यांचा त्यावर हक्क असतो. सोप्या भाषेत सांगायचं तर जोपर्यंत तुम्ही कर्ज फेडत नाही तोपर्यंत बँक ती मालमत्ता विकू देत नाही किंवा त्यावर दुसरं कर्ज घेऊ देत नाही. बँकेने ती एका अर्थाने होल्डवर ठेवलेली असते. अच्छा. आणि असंच काहीसं वाहन कर्जासाठी होतं, फक्त तिथे हायपोथिकेशन हा शब्द वापरला जातो. अच्छा, म्हणजे गाडी आपल्या ताब्यात असते, आपण चालवत असतो, पण कागदोपत्री फायनान्स कंपनी किंवा बँकेचा त्यावर हक्क असतो. परफेक्ट. जोपर्यंत हे लियन आणि हायपोथिकेशन नावाचे कायदेशीर लॉक काढले जात नाहीत तोपर्यंत ती मालमत्ता 100% तुमची होत नाही. बापरे. तुम्ही फक्त तिचे वापरकर्ते असता, पूर्ण मालक नाही. हे खूपच गंभीर आहे. चला तर मग हे लॉक उघडण्याची म्हणजे ही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्याची पहिली पायरी कोणती? बँकेच्या दारात उभं राहून काय मागायचं? याची एक चेकलिस्टच आहे, आणि त्यातला प्रत्येक कागद म्हणजे सोनं असं समजा. सर्वात पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं कागदपत्र म्हणजे ना हरकत प्रमाणपत्र, ज्याला आपण सोप्या भाषेत NOC म्हणतो. NOC? हो. काही बँका याला ना थकबाकी प्रमाणपत्र म्हणजे NDC असंही म्हणतात. आणि हे NOC घेताना काय विशेष काळजी घ्यायला हवी? ते फक्त एका साध्या कागदावर दिलेलं चालतं का? अजिबात नाही. ते बँकेच्या अधिकृत लेटरहेडवरच हवं. त्यावर तुमचं नाव, कर्ज खाते क्रमांक, मालमत्तेचा तपशील म्हणजे घराचा पत्ता किंवा गाडीचा चेसी आणि इंजिन नंबर, हे सगळं अचूक आहे का हे दोनदा तपासा. आणि सर्वात महत्त्वाचं, त्यावर बँकेचा शिक्का आणि अधिकृत अधिकाऱ्याची सही आहे का हे डोळ्यात तेल घालून पहा. अच्छा, कारण डुप्लिकेट सही किंवा शिक्का असेल तर ते स्वीकारलं जाणार नाही. अगदी. सरकारी कार्यालयात ते चालत नाही. आणि मी असंही ऐकलं आहे की वाहन कर्जाच्या NOCला एक मुदत असते. अगदी बरोबर मुद्दा. विशेषतः वाहन कर्जाच्या NOCवर अनेकदा 90 दिवसांचा वैधता कालावधी असतो. 90 दिवस? हो. आणि त्या मुदतीतच RTOची प्रक्रिया पूर्ण करावी लागते, नाहीतर ती NOC रद्द होते. अरे देवा. मग पुन्हा नवीन NOC काढा, त्यासाठी शुल्क भरा, या सगळ्या त्रासाला सामोरं जावं लागतं.
ठीक आहे, म्हणजे NOC हे एक महत्वाचं पत्र झालं. पण आपण बँकेकडे जी आपली मूळ मालमत्तेची अख्खी फाईल ठेवलेली असते ती परत मिळवण्याचं काय? ते तर खरं खजिन्याचं पेटारा आहे की नाही? तुम्ही अगदी योग्य शब्द वापरलात. खजिनाच तू. विशेषतः गृहकर्जात. कर्ज घेताना आपण दिलेली सर्व मूळ कागदपत्रे, जसं की खरेदी खत, 7/12 उतारा, बिल्डर बायर करार, जुने करार, सोसायटी शेअर सर्टिफिकेट, ही सर्वच्या सर्व परत घ्यायची आहेत. घाई अजिबात करू नका. बँकेने तुम्हाला कर्ज देताना एक पोचपावती दिलेली असते, ज्याला लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स किंवा LOD म्हणतात. LOD, बरोबर. ती सोबत घेऊन प्रत्येक कागद, प्रत्येक पान शांतपणे बँकेत बसूनच तपासा. पान फाटलेलं नाहीये ना, त्यावर शाई सांडलेली नाहीये ना, हे सगळं तपासा. आणि या व्यतिरिक्त अजून काही कागदपत्र आहेत का जी महत्वाची आहेत? हो, 2 गोष्टी आहेत ज्या अनेक जण विसरतात. एक कागद असा आहे जो अनेक जण क्षुल्लक समजून विसरतात, पण त्यामुळे भविष्यात हजारो रुपयांचा कर वाचू शकतो. अच्छा, कोणतं? तो म्हणजे कर्ज खाते बंद झाल्याचे विवरण, लोन क्लोजर स्टेटमेंट. हे फक्त शून्य बाकी दाखवणारं पत्र नाही, तर तुम्ही गृहकर्जावर भरलेल्या व्याजावर जी कर सवलत घेता, हो, कलम 24(ब) आणि 80(c) अंतर्गत. अगदी त्याचा हा अधिकृत पुरावा आहे. हे पत्र नसेल तर आयकर विभाग तुमच्या सवलतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करू शकतो. अच्छा, म्हणजे हे फक्त कर्ज संपल्याचा पुरावा नाही, तर कर वाचवण्याचं एक साधन सुद्धा आहे. हो, आणि दुसरी गोष्ट कोणती? दुसरी गोष्ट म्हणजे बँकेला सुरक्षेसाठी दिलेले न वापरलेले धनादेश, म्हणजे पोस्ट डेटेड चेक्स. हो, पूर्वीच्या काळी अशी पद्धत होती. बरोबर, ते सही केलेले कोरे चेक परत घ्यायला विसरू नका. त्यांचा गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ते परत मिळताच त्यांच्यावर 2 रेषा मारून कॅन्सल्ड असेल या. बँकेकडून हा सगळा खजिना परत मिळाला म्हणजे आता आपण सुटकेचा निश्वास टाकू शकतो का? काम झालं का आपलं? नाही, अजिबात नाही. खरं तर अर्धच काम झालंय. तुम्ही बँकेच्या रेकॉर्डमधून बाहेर पडलात, पण सरकारच्या रेकॉर्डमध्ये तुम्ही अजूनही अडकलेले आहात. म्हणजे बँकेने आपला हक्क सोडला, पण हे सरकारला जाऊन सांगावं लागतं. म्हणजे पुढचा टप्पा हा सरकारी कार्यालयांचा आहे. गृहकर्जाच्या बाबतीत ही प्रक्रिया नेमकी कशी असते? तो बोजा कमी करणे म्हणजे काय? बोजा हा शब्द अगदी समर्पक आहे. कसं आहे ना, महाराष्ट्रात जेव्हा आपण गृहकर्ज घेतो तेव्हा मालमत्तेच्या 7/12 उतार्यावर किंवा शहरी भागात सिटी सर्वेच्या प्रॉपर्टी कार्डवर, हां, इतर हक्कात बँकेचे नाव नोंदवलेले असते. यालाच बोजा करवणे म्हणतात. कर्ज फेडल्यावर हा बोजा कमी करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी काय करावं लागतं? यासाठी बँकेकडून मिळालेली NOC आणि लियन रिलीज पत्र घेऊन तलाठी किंवा सिटी सर्वे कार्यालयात अर्ज करावा लागतो. ते अधिकारी कागदपत्रांची पडताळणी करून तुमच्या प्रॉपर्टी कार्डवरून बँकेचे नाव काढून टाकतात. हे आपण स्वतः ऑनलाईन तपासू शकतो का, की आपल्या प्रॉपर्टीवर बोजा आहे की नाही? हो, नक्कीच. महाराष्ट्र सरकारचं IGR महाराष्ट्र नावाचं एक उत्तम पोर्टल आहे. त्यावर ई-सर्च या पर्यायाद्वारे तुम्ही तुमच्या मालमत्तेवर बोजा आहे की नाही हे घरबसल्या तपासू शकता. वाह, आणि सगळी प्रक्रिया झाल्यावर एक शेवटचं काम नक्की करा. सब रजिस्ट्रार कार्यालयातून बोजा विरहित प्रमाणपत्र म्हणजे नील एन्कम्ब्रन्स सर्टिफिकेट काढून घ्या. अच्छा. हे प्रमाणपत्र म्हणजे तुमची मालमत्ता आता पूर्णपणे भारमुक्त झाल्याचा अंतिम आणि अधिकृत सरकारी शिक्का आहे. आणि वाहन कर्जासाठी काय प्रक्रिया आहे? गाडीच्या RC बुकचं काय? वाहन कर्जासाठी प्रक्रिया थोडी सोपी आहे, पण तितकीच महत्वाची. गाडीच्या RC बुकवरून बँकेचे नाव म्हणजे हायपोथेकेशन काढून टाकणे अनिवार्य आहे. ठीक आहे. यासाठी बँकेकडून RTOला उद्देशून दिलेली NOC आणि फॉर्म 35च्या 2 प्रती लागतात, ज्यावर बँकेचा शिक्का आणि सही असते. म्हणजे पुन्हा RTOच्या चक्रा माराव्या लागणार? सुदैवाने आता बहुतांश ठिकाणी नाही. ही प्रक्रिया आता केंद्र सरकारच्या परिवाहन.gov.in या पोर्टलवरून ऑनलाईन करता येते. अच्छा, ऑनलाईन? हो, तिथे हायपोथेकेशन टर्मिनेशन हा पर्याय निवडून कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करायची आणि ऑनलाईन शुल्क भरायचं. नवीन कोरी RC बुक पोस्टाने थेट घरी येते. वा, हे तर खूप सोपं झालं. हो, पण इथे एक अत्यंत महत्वाची गोष्ट 99% लोक विसरतात. कोणती? नवीन RC बुक मिळाल्यावर त्याची एक प्रत तुमच्या गाडीच्या विमा कंपनीला देऊन पॉलिसीमधनंही बँकेचं नाव काढून घ्या. अरे हो. नाहीतर दुर्दैवाने अपघात झाल्यास आणि गाडीचे मोठे नुकसान झाल्यास क्लेमची रक्कम बँकेला मिळू शकते. खरंच की, कारण विमा कंपनीच्या रेकॉर्डमध्ये बँक अजूनही फायनान्सर असते. अगदी बरोबर. हा खूपच महत्वाचा मुद्दा आहे. पण या सगळ्या प्रक्रियेत अनेकदा बँका कागदपत्रे देण्यात दिरंगाई करतात,
टाळाटाळ करतात असं ऐकिवत आहे. साहेब रजेवर आहेत, फाईल मिळत नाहीये अशी उत्तरे मिळतात. अशावेळी ग्राहकांना काही संरक्षण आहे का? हाच तर सर्वात मोठा बदल झाला आहे. सप्टेंबर 2023 मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने म्हणजे RBIने ग्राहकांच्या संरक्षणासाठी एक ऐतिहासिक परिपत्रक जारी केले आहे. अच्छा. यानुसार कर्ज पूर्ण फेडल्यानंतर 30 दिवसांच्या आत मूळ मालमत्ता कागदपत्रे परत करणे बँकांना बंधनकारक आहे. एक मिनिट, फक्त 30 दिवस? आणि जर बँकेने या मुदतीत कागदपत्रे दिली नाहीत तर इथेच ग्राहकांना एक ब्रह्मास्त्र मिळालं आहे. जर बँकेने 30 दिवसांत कागदपत्रे परत केली नाहीत तर विलंबाच्या प्रत्येक दिवसासाठी बँकेला ग्राहकाला 5,000 रुपये दंड द्यावा लागेल. काय, दिवसाला 5,000 रुपये? हो, दिवसाला 5,000. म्हणजे जर बँकेने 30 दिवसानंतर फक्त 10 दिवस उशीर केला तर बँक आपल्याला 50,000 रुपये देण्यास बांधील आहे. हे अविश्वसनीय आहे. हो, हे खरं आहे. आणि हा नियम 1 डिसेंबर 2023 पासून लागू झालाय. आता ग्राहकांच्या हातात एक मोठं शस्त्र आलंय. बँकांची मनमानी आता चालणार नाही. ही खूप मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. पण एक सर्वात वाईट शक्यता, समजा बँकेकडूनच आपली मूळ कागदपत्रे हरवली तर काय? ती तर सर्वात मोठी डोकेदुखी आहे. ती डोकेदुखी आता बँकेची आहे, तुमची नाही. म्हणजे RBIच्या नवीन नियमानुसार जर बँकेकडून मूळ कागदपत्रे हरवली तर हरवलेल्या कागदपत्रांच्या प्रमाणित डुप्लिकेट प्रती मिळवून देण्याची संपूर्ण जबाबदारी आणि खर्च बँकेचा असेल. सगळा खर्च बँक करणार? हो, म्हणजे पोलीस तक्रार करणे, वर्तमानपत्रात जाहिरात देणे, वकिलाची फी, नोंदणी फी, स्टॅम्प ड्युटी हे सगळं बँकेला करावं लागेल. वा. इतकंच नाही तर ग्राहकाला झालेल्या त्रासाबद्दल आणि मालमत्तेच्या मूल्यावर भविष्यात होणाऱ्या परिणामाबद्दल योग्य ती आर्थिक भरपाई सुद्धा बँकेला द्यावी लागेल. या सगळ्याचा आपल्या क्रेडिट स्कोअरवर काय परिणाम होतो? कारण कर्ज फिटलं तरी सिबिल रिपोर्टमध्ये ते अनेक महिने ॲक्टिव्ह दिसतं असा अनेकांचा अनुभव आहे. बरोबर. कर्ज फेडल्यानंतर बँकेने ही माहिती क्रेडिट ब्युरोना म्हणजे सिबिल, एक्सपिरियन यांना कळवणं अपेक्षित असते. साधारणपणे बँका महिन्याच्या शेवटी हा सगळा डेटा एकत्र पाठवतात. त्यामुळे तुमच्या सिबिल रिपोर्टमध्ये कर्जाचे खाते क्लोज्ड असं दिसायला साधारणपणे 30 ते 45 दिवस लागतात. पण खरंच इतका वेळ लागतो? आजकाल सगळं डिजिटल असताना एका क्लिकवर हे अपडेट व्हायला नको का? तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे. पण बँकांची बॅकएंड सिस्टम अजूनही बॅच प्रोसेसिंगवर चालते. त्यामुळे हा विलंब होतो. म्हणूनच कर्जदाराने स्वतः जागरूक राहून तपासणं महत्वाचं आहे. आणि जर 45-60 दिवसानंतरही कर्ज ॲक्टिव्ह दिसत असेल तर शांत बसू नका. सर्वात आधी सिबिलच्या वेबसाईटवर जाऊन रेज अ डिस्प्यूट या पर्यायाद्वारे ऑनलाईन तक्रार नोंदवा. अच्छा. तिथे तुम्ही बँकेकडून मिळालेल्या NOC किंवा क्लोजर लेटरची स्कॅन कॉपी पुरावा म्हणून जोडू शकता. पण फक्त सिबिलवर अवलंबून राहू नका. त्याचबरोबर बँकेच्या नोडल ऑफिसरला NOCची प्रत जोडून एक सविस्तर ईमेल करा. आणि तरीही काही झालं नाही तर तुमच्याकडे RBIचा मार्ग मोकळा आहे. जर बँक आणि सिबिलने 30 दिवसांत तुमची तक्रार सोडवली नाही तर तुम्ही RBIच्या CMS पोर्टलवर ऑनलाईन तक्रार करू शकता. आता तर क्रेडिट माहिती अपडेट करण्यास विलंब झाल्यास ग्राहकाला भरपाई मिळण्याचीही तरतूद आहे. त्यामुळे आपला क्रेडिट रिपोर्ट स्वच्छ ठेवणं ही आपलीही जबाबदारी आहे. वाह. म्हणजे आजच्या चर्चेतून एक गोष्ट अगदी सूर्यप्रकाशा इतकी स्पष्ट झालीय. शेवटचा हप्ता भरणं ही शर्यतीची शेवटची रेषा नाही, तर ती फक्त एक चेकपॉइंट आहे. खरी कर्जमुक्ती तेव्हाच मिळते जेव्हा बँकेकडून सर्व कागदपत्रे परत मिळतात आणि सरकारी नोंदी स्वच्छ होतात. आपण एक अंतिम चेकलिस्ट लक्षात ठेवूया, जेणेकरून कोणतीही पायरी सुटणार नाही. हो, ते उत्तम होईल. 1. शेवटचा हप्ता भरल्याच्या दुसऱ्या दिवशीच NOC आणि सर्व कागदपत्रे परत मिळण्यासाठी बँकेत लेखी अर्ज करा. 2. बँकेत बसूनच LOD सोबत प्रत्येक मूळ कागद तपासा. घाईत सही करून बाहेर पडू नका. बरोबर. 3. कागदपत्रे मिळताच घर असेल तर तलाठी किंवा सिटी सर्वे कार्यालयातून बोजा कमी करा आणि वाहन असेल तर RTOच्या रेकॉर्डमधून हायपोथिकेशन काढा. विमा कंपनीलाही कळवा. आणि चौथा मुद्दा. 4. कर्ज फेडल्यानंतर बरोबर 45 दिवसांनी तुमचा सिबिल रिपोर्ट ऑनलाईन तपासा. आणि 5. मिळालेल्या सर्व महत्त्वाच्या कागदपत्रांच्या म्हणजे NOC, क्लोजर स्टेटमेंट, नवीन प्रॉपर्टी कार्ड यांची स्कॅन कॉपीज गुगल ड्राईव्ह किंवा डिजिलॉकरमध्ये आयुष्यभरासाठी सुरक्षित ठेवा. ही चेकलिस्ट खूपच उपयुक्त आहे. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कर्ज फेडणे ही तुमची आर्थिक जबाबदारी होती जी तुम्ही प्रामाणिकपणे पूर्ण केली.
आता तुमची कागदपत्रे वेळेवर सुस्थितीत परत करणे ही बँकेची कायदेशीर जबाबदारी आहे. आरबीआयचे नवीन नियम तुमच्या पाठीशी आहेत. अगदी. आपल्या हक्कांसाठी जागरूक राहायला हवं. हो, थोडीशी सतर्कता तुम्हाला भविष्यातील मोठ्या त्रासापासून वाचवू शकते. आणि जाता जाता एक विचार तुमच्यासाठी. आज आपण आपल्या घराच्या किंवा गाडीच्या भौतिक कागदपत्रांवरील बँकेचा बोजा काढण्याबद्दल बोललो. पण या डिजिटल युगात जिथे आपण डीमॅट खात्यातील शेअर्स आणि म्युच्युअल फंडसारख्या डिजिटल मालमत्ता तारण ठेवून कर्ज घेतो, त्यावरील बँकेचा डिजिटल बोजा काढण्याची प्रक्रिया काय असेल? ती तितकीच पारदर्शक आणि सोपी आहे का? यावर नक्कीच विचार करायला हवा.